झी 24 तास एक पाऊल पुढे. आणि या संदर्भामध्ये खरं तर मला पहिल्यांदा हे विचारावं असं वाटतं संत सर की नागपूर टेस्ट जी अखेर ड्रॉ झालेली आहे आणि भारतानं 8 वर्षांनी मायदेशामध्ये पुन्हा एकदा सिरीज गमावलेली आहे. नाही खरं ही अपेक्षा नव्हतीच. असं वाटतं की इंग्लंडमध्ये इंग्लंडनं आपल्याविरुद्ध 4-0 असा विजय मिळवला होता आणि त्या पराभवाची परतफेड त्या पराभवाचा बदला भारतात घेईल इंग्लंड विरुद्ध असं एक मोठी अपेक्षा होती, हवा निर्माण झाली होती. आणि पहिली टेस्ट भारतानं आरामात जिंकली. तसं बघा 9 गडी राखून भारतानं विजय मिळवला होता. खरं म्हणजे 10 गडी राखून होता, पण ठीक आहे, एक सेहवाग त्यावेळेला बाद झाला होता. 9 गडी राखून भारतानं अहमदाबादची टेस्ट जिंकली होती. त्यामुळे अपेक्षा आणखीन उंचावल्या होत्या. एका या जाळ्यात आपणच सापडलो, आपणच पडलो असं म्हणावं लागेल. ऑस्ट्रेलियाचं असं झालं. ऑस्ट्रेलियानं पर्थमध्ये टेस्ट फास्ट विकेट बनवली आणि शेवटी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला मात केली. आणि आता इकडेही मुंबईत तेच झालं, कोलकात्यात तेच झालं. टर्निंग ट्रॅक मिळाले आणि टर्निंग ट्रॅकचा फायदा कोणी उठवला? पाणेसरनं उठवला. टर्निंग ट्रॅकचा फायदा कोणी उठवला? ग्रॅम स्वाननं उठवला. टर्निंग ट्रॅकचा फायदा आपल्याला अजिबात उठवता आला नाही. आणि दुसरं म्हणजे भारतीय फलंदाजी. भारताचा धोनीनं बघा नाणेफेक जिंकण्याचं काम केलं. नाणेफेक जिंकल्यावर भारतानं खरं म्हणजे 500च्या वर धावसंख्या करायला पाहिजे होती, पण ती भारतानं केली नाही. आणि शेवटी त्यामुळेच भारताच्या पराभवाला एक सामोरं जावं लागलं. भारताच्या गोलंदाजांनी केलं, प्रयत्नांची शिकस्त करायचा प्रयत्न केला, पण ते नाही झालं. आणि भारताच्या गोलंदाजीपेक्षा इंग्लंडची गोलंदाजी अतिशय सरस ठरली, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. भारतीय फलंदाजांपेक्षा इंग्लंडची फलंदाजी चांगली सरस ठरली, हेही मान्य करावं लागेल. आणि 1984-85 त्याला डेव्हिड गावर त्यांचा कॅप्टन होता. कोरड्या केसांचा, सोनेरी केसांचा, आठवण करून देणारा हा जो गावर होता, शैलीदार फलंदाज, डावखुरा फलंदाज होता. डावखुरा फलंदाज कप्तान झाला की इंग्लंडच्या एकूण कामगिरीत फरक पडतो. आता बघा हा जो कुक आहे, एलिस्टर कुक, हाही आहे तो डावखुरा फलंदाज. अतिशय रुबाबदार व्यक्तिमत्व त्याला आहे. एखादा ऍक्टर वाटावा असं रुबाबदार त्याचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा इंग्लंडनं कमाल केली, भारतावर मात केली आणि तब्बल 28 वर्षानंतर इंग्लंडनं भारतात नवण्याची गेमया करून दाखवली. निश्चितच संत सर, आपण आणखी चर्चा करणार आहोत. मात्र यावेळेला आपल्याबरोबर माजी कसोटीपटू लालचंद राजपूत देखील आहेतच. त्यांच्याशी देखील या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. लालचंदजी, मला सगळ्यात आधी हे विचारावं असं वाटतं तुम्हाला की इंग्लंड विरुद्ध आपल्याला आपल्याच भूमीमध्ये जे आहे पराभव पत्करावा लागलेला आहे. तुम्ही या पराभवाचं अनालिसिस कसं काय कराल? सर्वप्रथम म्हणजे मी इंग्लंड टीमला नक्कीच श्रेय देईन की त्यांनी चांगला होमवर्क करून आला होता. आणि दुसरी गोष्ट आहे की कुठल्याही सिरीज जेव्हा सुरुवात व्हायच्या अगोदर जे प्रिपरेशन असतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की त्यांचा प्रिपरेशन खूप चांगला होता आपल्यापेक्षा, म्हणून ते लोक सर्वसर 2 टेस्ट मॅच जिंकले आणि त्याचबरोबर सिरीज पण जिंकली. मला असं वाटतं की त्यांच्या स्पेशली बॅट्समॅनला जे आपण म्हणत होतो की स्पिनर्सला ते लोक खेळू शकत नाही, पण ते लोकांनी करून दाखवला की ते लोक स्पिनर्सला पण खेळू शकतात. आणि मला असं वाटतं की यस, ओव्हरऑल बघितलं गेलं त्यांचा जो प्रिपरेशन होता खूप चांगला होता आपल्यापेक्षा. नक्कीच. मात्र स्पिनर्स ही आपली ताकद मानली जात असते. मात्र इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये भारतीय स्पिनर्स पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. याबाबत काय सांगाल? जेव्हा आपण इंडियामध्ये खेळतो आपण हे एक्सपेक्ट करतो की आपले स्पिनर्स जास्त विकेट्स घ्यावा. जसं की लास्ट न्यूझीलंड सिरीज बरोबर आपण खेळलो होतं, प्रज्ञान ओझा आणि अश्विननी जास्त विकेट घेतले आणि आपण सिरीज जिंकलो. पण जसं मी म्हणालो की इंग्लंड चांगला प्रिपेअर करून आला होता, म्हणून ते लोकांनी स्पिनर्सला चांगला कॉमबॅक केला. आणि आपले स्पिनर्स मला असं वाटतं की एवढं इफेक्टिव्ह वाटत नाही जेवढा त्यांचे स्पिनर्स वाटत होते. तर मला असं वाटतं कुठे ना कुठे आपली जे स्पिन डिपार्टमेंट आहे नक्कीच आपण कमी पडलो. नक्कीच स्पिनर्स ही आपली ताकद आहे, मात्र आपण कुठेतरी कमी पडलेलो आहे. संत सर, मी तुमच्याकडे येईन पुन्हा एकदा. ज्या प्रकारे आपण बघितलं की कॅप्टन धोनी जो आहे त्याचं नेतृत्व कुठेतरी कमी पडलेलं आहे नेमकं, किंवा मग आता धोनीनं काय म्हणणं आहे त्याचं एकतर की खापर त्यानं बॅट्समन्स आणि फास्ट बॉलर्सवरती फोडलेलं आहे? नाही, काय होतं जेव्हा विशेषतः आशियाई खंडात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आपला संघ एखादा संघ पराभूत झाला की खापर फोडलं तर कर्णधारावर. कर्णधार तेवढाच जबाबदार असतो जेवढे इतर खेळाडू जबाबदार असतात. कर्णधाराचं यश इतर खेळाडूंवर अवलंबून असतं, कर्णधाराचं अपयश हेही मला असं वाटतं इतर खेळाडूंवर अवलंबून असतं. तिथे आपण धोनी आपण सारखं म्हणतो धोनीला काढा. अरे काढा, पण घ्यावा. कर्णधार करणार कोणाला? तुम्ही कर्णधार जर विराट कोहलीला केला, तुम्ही त्याच्या निष्कारण एक प्रेशर आणणार आहात, दडपण आणणार आहात आणि त्याची फलंदाजी तो गमावलं तर आणखीन आपल्याला त्रास होऊ शकेल. तर धोनीनं प्रयत्न केला, पण धोनीला इतरांची साथ मिळू शकली नाही आणि वेस्ट आपले स्पिनर्स कमी पडले. आणि फास्ट बॉलर्स, धोनी म्हणतो की फास्ट बॉलर्स त्यांनी घेतलाच नव्हता. आता जे नागपूरची टेस्ट आपण बघितली तर केवळ एकच फास्ट बॉलर, तो इशांत शर्मा, की जो धड आतबाहेर होता आणि त्याचा सूर फार खराब झाला होता आणि त्याला सूर मिळालाच नव्हता, हरवलेला सूर त्याचा होता, तरी त्यांना घेतलं आणि त्याला गोलंदाजी त्यांनी दिली. प्रयत्नांची त्याने पराकाष्ठा केली. इशांत शर्माने पहिल्या डावात चांगली गोलंदाजी केली, खरी गोष्ट आहे. पण केवळ इशांत शर्मा, तुम्ही एका फास्ट बॉलरवर खेळता, टीमचा बॅलन्सच गेला. 4 तुम्ही स्पिनर्स खेळवले, तुम्ही एक लेग स्पिनर खेळवला,
नंतर दोन लेफ्ट आर्म स्पिनर खेळवले आणि एक ऑफ स्पिनर खेळवला आणि एकच फास्ट बॉलर खेळवला. तर हे कोणत्या थिअरीत बसतं मला कळत नाही. पूर्वी पतौडी असं करायचा की पण त्याला नाईलाज होता, आपल्याकडे फास्ट बॉलर्सच नव्हते. आता फास्ट बॉलर्स नाहीत असं म्हणता येणार. दिंडा आता एवढा चांगला फॉर्ममध्ये, त्याला तुम्ही चान्स द्यायला हरकत नव्हती, पण नाही दिला आपण चान्स. आपण 4 स्पिनर्सनी खेळलो आणि त्याचा फटका बसला. आणि दोन्ही आता म्हणतो की फास्ट बॉलर्स आणि बॅट्समनचं मी मान्य करतो. बॅट्समॅनने चांगली कामगिरी केली असेल. पहिल्या डावात बघा अहमदाबादला बॅट्समॅनने 500च्या वर धावा केल्या, आपण सामना जिंकला. मुंबईत आपण 350 मध्ये उखडले गेलो, कलकत्त्यात लवकर आउट झालो, इथेही लवकर आउट झालो आणि त्याचा परिणाम आपल्या गोलंदाजांवर झाला. ही खरी गोष्ट आहे. पण फास्ट बॉलर्सला मला असं वाटत नाही, त्याला असं म्हणायचं असेल की गोलंदाजांनी पण थोडंसं त्यांच्यावरही खापर फोडायला पाहिजे. ही खरी गोष्ट आहे, कारण आपली गोलंदाजी चांगली झालीच नाही. आणि ह्याच्यापेक्षा उलट बाजूने मी असं म्हणेन की इंग्लंडची गोलंदाजी अधिक बहरली. म्हणजे हे वेगळंच चित्र बघायला मिळालं. खरं म्हणजे भारतीय ट्रॅक्सवर आपले गोलंदाज म्हणजे पूर्वी चंद्रशेखर प्रसन्ना, व्यंकटराघवन, बेदी असते की आपलं पद्माकर शिवलकर असता, तर मला नाही वाटत की इंग्लंडला ही मालिका जिंकता आली असती. पण आत्ताचे आपले जे गोलंदाज आहेत ते त्यांनी मार खाल्ला, त्यांना नाही जमलं होतं. किंवा अनिल कुंबळे असता तरी फरक पडला असता, पण ते नाही झालं. आणि आपले फिरकी म्हणजे आपली संपूर्ण टीम आहे तिनेच आता परफॉर्मन्स सुधारण्याची गरज आता आलेली आहे, पूर्ण सुधारण्याची गरज आलेली आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.